न्यास याचा अर्थ आहे मंत्र साधना करताना किंवा कोणत्याही पाठाचं पठण करताना, पारायण करताना आपल्या शरीराच्या सर्व अंगांना पवित्र करणं. न्यास करताना मंत्र उच्चारून आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अंगांना स्पर्श केला जातो. त्यामुळे आपलं मन आणि शरीर शुद्ध होतं. न्यास केल्यामुळे पाठ करणाऱ्याला त्या देवतेची ऊर्जा प्राप्त होते. त्यामुळे पाठ सफल होतो. यासाठी न्यास हा पारायण करताना किंवा कोणत्याही ग्रंथाचं पठण करताना महत्त्वाचा भाग मानला गेलेला आहे. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नवार्न विधी हा दुर्गा सप्तशती पाठाचे पठण करायच्या आधी केला जातो. तर त्याआधी आपल्याला विनियोग करायचा आहे. विनियोग श्री गणपती जयती ओम अस्य श्री नवार्न मंत्रस्य ब्रह्म विष्णु रुद्रा ऋषय गायत्रोष्णी गनुष्ट भश्चंदासी श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वत्यो देवता ऐं बीजम ह्रीं शक्ती क्लीं कीलकम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती प्रीत्यर्थे जपे विनियोग. उजव्या हातावर पळीने पाणी घ्यायचं आहे आणि ते खाली तांब्यामध्ये सोडून द्यायचं आहे. त्यानंतर न्यास मंत्र आहे ते आपण क्रमाने उच्चारण करून शरीराच्या त्या त्या अवयवांना आपण स्पर्श करणार आहोत. पहिला न्यास आहे वृषादी न्यास. त्यावेळेला तो न्यास करताना टाळूच्या ठिकाणी मस्तकाला स्पर्श करायचा आहे. ब्रह्म विष्णु रुद्र ऋषभ्यो नमः शिरसी गायत्री उष्णिग अनुष्टुप छंदेभ्यो नमः मुखे मुखाला स्पर्श करायचा आहे. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवताभ्यो नमः हृदयी ऐं बीजाय नमः गुह्य भागाला अर्थात गुह्यस्थानी स्पर्श करायचा आहे. त्यानंतर हात धुवायचा आहे. त्यानंतर ह्रीं शक्तये नमः पादयो दोन्ही चरणांना स्पर्श करायचा आहे. त्यानंतर क्लीं कीलकाय नमः नाभीला स्पर्श करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मूल मंत्राचा उच्चार करून हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता यानंतरचा न्यास आहे करन्यास. करन्यासामध्ये हाताची बोटे तळवे आणि पृष्ठभागांमध्ये मंत्राची स्थापना केली जाते. अंगन्यासामध्येही हृदयादी अंगामध्ये मंत्राची स्थापना केली जाते. न्यासांमध्ये मंत्रांना चेतन आणि मूर्तिमंत मानून शरीराच्या त्या त्या अवयवाचे नाव घेऊन त्यांच्या ठिकाणी मंत्रमय देवतेची स्थापना करून तिला स्पर्श केला जातो. या विधीमुळे काय होतं, विधीने पाठ किंवा जप करणारा किंवा आपण जेव्हा दुर्गा सप्तशतीचे पठण करतो उपासक स्वतःच मंत्रमय होऊन मंत्र देवतांकडून सुरक्षित होतात आणि आपली अंतर्बाह्य शुद्धी होते, दिव्य सामर्थ्य प्राप्त होतं आणि आपली जी साधना आहे ती निर्विघ्नपणे पार पडते आणि ती आपल्याला खूप लाभदायी असते. यासाठी आपल्याला हे न्यास करायचे आहेत. आता आपण करन्यास करूया. यासाठी दोन्ही हाताच्या तर्जनींनी दोन्ही अंगठ्यांना स्पर्श करायचा आहे. ओम ऐं अंगुष्ठाभ्याम नमः ओम ह्रीं तर्जनाभ्याम नमः. दोन्ही हाताच्या अंगठ्यांनी तर्जनीला स्पर्श करायचा आहे. ओम क्लीं मध्यमाभ्याम नमः ओम चामुंडाय अनामिकाभ्याम नमः ओम विच्चे कनिष्ठिकाभ्याम नमः ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे करतलपृष्ठाभ्याम नमः. दोन्ही हाताच्या तळव्यांचा एकमेकांना हाताच्या मागील बाजूस एकमेकांना स्पर्श करायचा आहे. त्यानंतर हृदयादी न्यास. यात मंत्रोच्चार करताना उजव्या हाताची पाचही बोटे एकत्र करून त्यांनी शरीराच्या त्या त्या अंगाला आता स्पर्श करायचा आहे. पहिला आहे ओम ऐं हृदयाय नमः ओम ह्रीं शिरसे स्वाहा ओम क्लीं शिकाय वषट. शेंडीच्या ठिकाणी जिथे शेंडी असेल तिथे स्पर्श करायचा आहे. ओम क्लीं शिकाय वषट ओम चामुंडाय कवचाय हुम. उजव्या हाताच्या बोटांनी डाव्या खांद्याला व डाव्या हाताच्या बोटांनी उजव्या खांद्याला स्पर्श करायचा आहे. ओम चामुंडाय कवचाय हुम.
उजव्या हाताच्या बोटाच्या अग्रांनी दोन्ही डोळे व भ्रू मध्यस्थानी स्पर्श करायचा आहे. ओम विच्चे नेत्रत्रयाय वौषटम. उजवा हात डोक्यावरून फिरवून उजव्या हाताच्या तर्जनी आणि मधल्या बोटाने डाव्या हातावरती टाळी वाजवायच्या. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे अश्राय फटम. यानंतर आता करूया अक्षरन्यास. यात मंत्रोच्चार करताना उजव्या हाताची पाचही बोटे एकत्र करून शरीराच्या त्या अंगांना स्पर्श करायचा आहे. ओम ऐं नमः शिखायाम शेंडीला स्पर्श करायचा आहे. ओम ह्रीं नमः दक्षिण नेत्रे. ओम क्लीं नमः वामनेत्रे. ओम चाम नमः दक्षिण कर्णे. उजव्या कानाला स्पर्श. ओम मूं नमः वाम कर्णे. डाव्या कानाला स्पर्श करायचा आहे. ओम डाम नमः दक्षिणासापुटे. उजव्या नाकपुडीला स्पर्श करायचा आहे. ओम ऐं नमः वामनासापुटे. डाव्या नाकपुडीला स्पर्श करायचा आहे. ओम वीं नमः मुखे. ओम चैं नमः गुह्ये. गुह्य भागाला स्पर्श करायचा आहे. त्यानंतर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मूलमंत्राचा 8 वेळा उच्चार करायचा आहे आणि दोन्ही हातांनी आपल्या मस्तकापासून पायापर्यंत सर्व अवयवांना स्पर्श करून नंतर हात धुवायचा आहे. क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. असा मूलमंत्राचा 8 वेळा उच्चार करून आपल्या मस्तकापासून पायापर्यंत सर्व अवयवांना स्पर्श करून नंतर हात धुवायचा आहे वाजवायचे आहे. तर आहे दिगन्यास. यामध्ये मंत्रोच्चार करताना उजव्या हाताच्या बोटांनी त्या दिशेला चुटकी वाजवायची आहे. ओम ऐं प्राच्ये नमः पूर्वेस. ओम ऐं आग्नेये नमः आग्नेयेस. ओम ह्रीं दक्षिणाय नमः. ओम ह्रीं नैऋत्ये नमः. ओम क्लीं प्रतीच्ये नमः. ओम क्लीं वायव्ये नमः. ओम क्लीं चामुंडाय उदिच्ये नमः. ओम चामुंडाय ईशान्ये नमः ईशान्येस. ओम ऐं ह्रीं क्लीं विच्चे ऊर्ध्वाय नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे भूमे नमः. असं भूमीकडे चुटकी वाजवायची आहे. अशा प्रकारे प्रचलित परंपरेनुसार न्यास करून झाल्यावर पुढे जे आपण ध्यान श्लोक म्हणणार आहोत त्यामध्ये त्या देवतेचं ध्यान करायचं आहे. यामध्ये पहिला ध्यान श्लोक आहे महाकाली देवीचा, त्यानंतर आहे महालक्ष्मीचा आणि तिसरा आहे महासरस्वतीचा. यानंतर करूया ध्यानम. खड्गम चक्र गदेषु चाप परिघांचूलम भूशुंडीं शिरः शंगम संदतती करे स्त्रियनयनां सर्वांगभूषा वृताम नीलाश्म द्युती मास्य पाददशकां सेवे महाकालिकां यामस्तौ स्वत्पिते हरौ कमलजो हन्तु मधुं कैटभम् अक्षस्रक परशुं गदेषु कुलिशं पद्म धनुष्कुण्डिकां दण्डशक्तिमासीं चर्म जलजं घण्टासुराभाजनं शूलं पाश सुदर्शनेच दतती हस्तै प्रसन्नानां सेवे सैरिवमर्दिनीमिह महालक्ष्मी सरोजस्थितां घण्टाशूलहलानि शङ्खमुसले चक्रं धनुसायकं हस्ताब्जेर्दधति घनान्तविलसचिता घनान्तविलसचितांशुतुल्यप्रभम गौरीदेहसमुद्भवां त्रिजगतामाधारभूतं महापूर्वामंत्र सरस्वतीमनुभजे शुंभादित्यदैत्यादिनं. त्यानंतर ओम ऐं ह्रीं अक्षमालिकाय नमः हा मंत्र म्हणून जपमाळेची गंध अक्षदा व पुष्प वाहून पूजा करायची आहे. तिला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे. ओम माले महामाये सर्वशक्ती स्वरूपिणी चतुर्वर्गस्वयी न्यस्तस्तस्मान् मे सिद्धिदा भव. ओम अविघ्नं कुरु माले त्वं गुहामि
दक्षिणे करे जपकालेच सिद्ध्यर्थ प्रसिद्ध मम सिद्धये. ओम अक्षमालाधिपतये सुसिद्धिं देहि देहि सर्वमंत्रार्थ साधिनी. साधय साधय सर्वसिद्धी परिकल्पय परिकल्पय मे स्वाहा. यानंतर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या नवार्ण मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. यानंतर पडीभर पाणी उजव्या हातावर घेऊन ते हाताच्या बोटांच्या दिशेने ताम्हणामध्ये सोडायचं आहे. या विधीमुळे केलेला जप देवीला समर्पित असतो. यानंतरचा न्यास आहे सप्तशती न्यास. ओम श्री दुर्गाय नमः. नवार्ण मंत्राचा विधीपूर्वक जप झाल्यानंतर आपल्याला हा सप्तशती न्यास करायचा आहे. विनियोग प्रथम मध्यमोत्तर चरित्राणाम ब्रह्मा विष्णू रुद्रारुषय श्री महाकाली महासरस्वती महासरस्वत्य देवता गायत्रुष्टुप छंदासी नंदा शाकंभरी भीमा शक्तय रक्तदंतिका दुर्गा ब्राह्मयो बीजानी अग्निर्वायू सूर्यास्तत्वानी ऋग्यजु सामवेदा धानानी सकल कामना सिद्धये. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवता प्रित्यर्थे जपे विनियोग. करन्यास करायचा आहे. दोन्ही हाताच्या तर्जनीने दोन्ही अंगठ्यांना स्पर्श करायचा आहे. ओम खड्गिनी शूलिनी घोरा गदिनी चक्रिनी तथा शंगिनी चापिनी बाण भूशुंडी परी घायुधा अंगुष्ठाभ्याम नमः. त्यानंतर दोन्ही हाताच्या अंगठ्याने दोन्ही तर्जनींना स्पर्श करायचा आहे. ओम शूलेन पाहि नो देवी पाहि खड्गेन चांबिके घंटास्वनेन न पाहि चापज्जानी स्वेनेन च तर्जनीभ्याम नमः. यानंतर दोन्ही हाताच्या अंगठ्याने मधल्या बोटांना स्पर्श करायचा आहे. ओम प्राच्यां रक्ष प्रतीच्यां च चंडिके रक्ष दक्षिणे ब्राह्मणेनात्मशूलस्य उत्तरस्या तथेश्वरी मध्यमाभ्याम नमः. यानंतर दोन्ही हाताच्या अंगठ्याने अनामिकांना स्पर्श करायचा आहे. ओम सौम्यानी यानी रूपानी त्रैलोक्ये विचरन्ति ते यानी चार्थर्थ घोरानी तै रक्षास्मात् तथा भुवम अनामिकाभ्याम नमः. ओम खड्गतुशूलगदादिनी यानी शास्त्राणी तेंबिके करपल्लवसिंकनी तैरस्मान रक्ष सर्वत कनिष्ठाकाभ्याम नमः. ओम सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयेभ्यास त्राहि नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते करतल करपुष्टाभ्याम नमः. दोन्ही हाताच्या तळव्यांचा एकमेकांना व हाताच्या मागील बाजूचा एकमेकांना स्पर्श करायचा आहे. हा न्यास झाल्यानंतर हृदयादी न्यास करायचा आहे. यात मंत्रोच्चार करताना उजव्या हाताची पाची बोटे एकत्र करून त्या अंगांना स्पर्श करायचा आहे. ओम खड्गिनी शूलिनी घोरा हृदयाय नमः. ओम शूलेन पाहि नो देवी शिरसे स्वाहा. ओम प्राच्या रक्ष प्रतीच्यां च शिखाय वषट शेंडीला स्पर्श करायचा आहे. उजव्या हाताच्या बोटाने डाव्या खांद्याला डाव्या हाताच्या बोटाने उजव्या खांद्याला स्पर्श करायचा आहे. ओम सौम्यानी यानी रूपानी कवचाय हुम. त्यानंतर उजव्या हाताच्या बोटाच्या अग्राने दोन्ही डोळे व भ्रू मध्यभागी स्पर्श करायचा आहे. ओम खड्गशूलगदादिनी नेत्रत्रयाय वंशट. उजवा हात डोक्यावरच्या तर्जनी व मधल्या बोटाने डाव्या हातावर टाळी वाजवायची आहे. ओम सर्वस्वरूपे सर्वेशे अस्राय फट. अशा प्रकारचे सर्व न्यास करून झाल्यानंतर ध्यान श्लोक बोलायचा आहे आणि भगवती दुर्गा देवीचे ध्यान करायचं आहे. दुर्गा देवीचं ध्यान करायचं आहे. विद्युद्दाम समप्रभा मृगपती स्कंध स्थितां भीषणां कन्याभिः करवालखेट विलसद्भास्ता विभिरा सेवे वितां हस्ते चक्र गदा शिखेट विशिखाचापं गुणं तर्जनीं बिभ्राणा मन
लात्मिकां शशिधरां दुर्गा त्रिनेत्राजां भजे. असे न्यास करून झाल्यानंतर दुर्गा सप्तशतीचे जे 13 पाठ आहेत त्यासाठी सुरुवात करायची आहे.